देवाप्पा अहो तुम्ही टाकलेले समजा डाव उलटच पडतात की. आत्ता काय झालं? अहो त्या बाळूला गावाच्या बाहेर काढायचं फरमान रद्द झालं की. अरे काय खोळ्यांचा बाजार आहे का काय? कोणी केलं हे? त्या पंचाच्या भावानं मल्लापानं. आणि तो पंच काय हातपाय पसरून झोपला होता काय? अहो खर्चा भीती निघाला त्याचा तो भाव. पंचानं त्याला अडवलं का नाही? अहो त्यानंच तर सही शिक्का केला आणि फरमान रद्द करून घेतलं. म्हणजे तो पंच माझ्या विरोध जातो हाय काय? माझ्याशी खेळी खेळतो हाय काय? नाही देवाप्पा मला असं नाही वाटत. तू त्याची कड घेऊ नकस. त्या पंचाला म्या सोडत नाही बघ. अहो तसं नव्हे देवाप्पा तुम्ही रागावला आहे ती बरोबर आहे. पण एक विचार करा की जर तू मला अक्कल शिकविणार का? तसं नव्हे देवाप्पा. अहो पण म्या काय म्हणतोय ते पटतंय का बघा. नाही पटलं तर कानाखाली हाणा माझ्या. बोल. आता त्या बाळूचा जीव गेला आणि तो चित्ता झाला. त्याला गावाबाहेर काढायचं फरमान काढलं आणि ते बी रद्द झालं. म्हणजे काय अहो त्या बाळूनं भूल पाडली हाय संध्या गावाला. आणि म्या भूल पाडायचं ठरवलं अहो अवघडच होणार की मग समजायचं. बाप्पा एक एक पान बाहेर काढा आणि द्या सोडून. मध्येच कशानं गडगडायला लागलं? इजा कडकडल्या की पाऊस पडतोया. ठाव नाही होय तुला? होय की पर ह्यो असा आवाज. गंगे ते समजा राहू दे. तू पहिले दार खिडक्याला जा. बाळू भीमा तुम्ही बी उठा. पावसाचं दिस आहे म्हणल्यावर पाऊस पडायचंच की. एवढं काय आहे त्यात? अहो तसं नव पण उगा भ्या वाटत्या. आय मी हाय की इथं तुझ्या संग. तू कशा बाई काळजी करतेस? लय आला मोठा. जणू याच्या मोरावरचा आवाजच बंद होणार आहे. खरंच बंद झाला आवाज? तू का बस. उगा काहीतरी बोल न ग. हा गो बया मी आई इसरलेच. मी आलेच. काय झालं आता? अगं ए सुंदरा काय झालं? अव जीजीला बरं नाही. तिला भाकर नेऊन द्यायची आहे. मी जाऊन येतो. तुम्ही कशा बाई जाताय? मी जातो. पाहिलं ना बा गुन्ह्याचा आहे माझा बाळ. आता यो असं वागला तर मी काय बोलायची गरज आहे का? मी असा गेलो आणि असा आलो. येतो मी. बर नीट जा र. जिजे ए जिजे
बाळू तू काय रे एकलाच आला हे घे हे काय नाही आईनं भाकर दिली हाय. अरे देवा उगा तरास तुम्हासनी तू आमचीच आहेस तरास कसला. ते तर आहेच र जिजे तुझा पाय बरा आहे ना. बाळू अरे आता चालायचंच पिकलं पान आहे काय भीत नाही तुला. ही भाकर खा आणि आपल्या घरी मावद होणार आहे. तवा कन्यानं आंबील खा बरी होशील बघ. बर तुझ्या तोंडात गोडधोड पडू दे रे बाबा. बरं मी जातो जिजे. घरलाच जा रे बाबा उगा इकडं तिकडं जाऊ नकस. होय तू नग काळजी कर. काय झालं देवाप्पा? मला चाहूल लागती आहे त्याची. कुणाची? अरे त्या बाळ्याची. मी म्हणलं नव्हतं देवाप्पा, आज भात्यातून एक एक पान काढाच बाहेर. कुंडम कुंडा भंडम कुंडा. आता काय खरं नाही त्या बाळ्याचं. आज खरी भेट लिहून ठेवलेली होती म्हणायची. होय पण लिहून ठेवणारा तू नव्हता. ही भेट मी लिहून ठेवली आहे. ए बघितलं का देवाप्पा कसा बोलतो ह्यो बाळ्या. मंगळू बुडाला आग लागल पळत सुटशील म्हणून सांगतोय बाजूला व्ह आणि लांब उभा राहा. अरे पर म्या हाय ना मध्ये उभा. हात लावून दाखीव त्याला. तुमच्या दोघांची हौस पिडायची आहे मला. बरं हात घाण करून घेत नाही म्या. पण माझं हात आहेत ना रक्तानं माखलेलं. मेंढ्यासनी आणि माणसासनी मारून मारून. देवी आणि कुठला बी देव असला निवत खात नाही. देवी आईनं मला काय दिलं आहे ते दावतोच म्या तुला आता.
कुठं बी दिसेना बाळू. मी आधी त्याच्याच हाताने भाकर धाडली जीजीला. आता पतू यायला पाहिजे होता तो. मी स्वतः गेलो असतो तर बरं झालं असतं. खालच्या आईत तर राहते जीजी. काय करू, जाऊन येऊ का? येतो. हवं न ग न ग, माझं कायच बी उग धडधड करते हा बघा. आई बाळमुळं परत काय होणार नाही ना व? मला बी बेपान बसले. नाही भाऊ, येईल येईल घरला बाळू. अरे ह्या असल्या आगीनं चूल पेटवत जा तू. गुंडम गुंडा गुंडम गुंडा. अजून बी माघार घे. लोकांनी भ्या दावायचं सोड आणि पंढरीची वाट धर. पंढरपूर म्हणजे इथलं वैकुंठच आहे. विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेव म्हणजे भलं होईल तुझं. मला पंढरीला जायला सांगतो आहेस म्हणजे भ्याला आहेस का काय तुम्हाला? अरे मी असा इथून जायचा नाही. मी देवी आईला ओळखतो का नाही बघ. देवी नाही सापडायची तुला. माझ्या न देवीच्या वाटत न बाजूला हो, नाहीतर हरशील तू माझ्याकडून. तुला काय करायचं आहे ते तू कर आणि मला काय करायचं आहे ते म्या करल. आता ठरवलं आहेस ना बर, मग माघार घेऊ नगस. अरे कमरेचं डोक्याला गुंडाळून येडहून फिरशील माझ्या नादाला लागलास तर. बघ, बघ, बाळू आला.
काय लागतं हे यायला बाळू? वाटत ती चुकाट आलं म्हणून यायला लागला. अरे जीजीचं घरी इतकं लांब आहे का? तुला भाकर दिली आणि लागलीच निघालो म्या. ह्यामुळे म्याच तुला एकल्याला धाडायची नाही कुठं. ऐक माझ, एकला फिरू नकच. अरे डोक धरून आहेत समधी. अरे भाभी तुझ्यासाठी थांबलाय जेवायचा. हा लय कौतिक झालं. घ्या म्या घेते वाड्या. बाळू, आईची आण घेऊन सांग कोण भेटलं होतं भाई? देव पाला होता वाटत. देवाप्पा, अहो आता पुढं काय करणार? समध्या गावाच्या डोळ्यात देखत माझ्या मोहर उभा करून देवी आईच्या काठीनं बळीवतो का नाही बघ त्याला. दे ताट दे त्याला. बाळू, अरे उभा का आहेस? बस की खाली. कांबळा अंथरलंय ना वा? अरे बस की येत. बाळू मामा घाबरते ताजाला. बोलू नग निसती. पाणी द्या आज्जाला. मी काय म्हणते, आप्पाच्या वाडीला हलसिद्धनाथाचं दर्शन घेतलं खरं. पण एक चूक झाली आहे. काय बी बोलते तू सुंदरा? आता अजून काय राहिलं देवाचं करायचं? अगं राहायला हाय म्हणूनच एक एक विपरीत घडतंय. आता देवाला जात असताना तो पंच आडवा आला आणि ह्यासनी येता आलं नाही. बरं देवाला जाऊन आलं, बाळूचं हे असं झालं. याला म्हणत्यात मन चिंती ते वैरीनं चिंती. पांडुरंगा, काय झालं? मला लय झोप येते. मी आज जाऊन झोपू का? बसा खाली. गंगे बघ जरा त्यांच्याकडे. काय बघायचं? बस त्या इथं. बरं ऐका जी, देवाला जाऊन आल्यावर मावद करावं लागतं या, म्हणजे तशी रीतच आहे. चालतंय की उद्याच्यालाच कर. तुझं काय जातंय बोलायला? मावद करायचं म्हणजे काय? अगं त्या देवाला आपण जाऊन आलो, त्याची पूजा करायची, निवद दावायचा, मग गावाला जेवायला बोलवायचं. अगं येळ काय, काळ काय, आणि तू बोलतीस काय? हवा असं काय करतायसा? आपल्याला काय कमी आहे? ज्वारी दळायची हाय आणि कन्या करते म्या, आणि गंगे आंबील करते. म्या घर पुसून घेतो. मैं बी पडेल ते काम करतो की. बघा झालं जी. करा, तुमची इच्छा आहे ना? कर. मावद करून देवाला सांगू, समद्यासनी सुखी ठेव रे बाबा. बोला बोला बोला, हलसिद्धनाथांच्या नावानं. चांगलं.